मुसळधार पाऊस आहे की वर आभाळाकडे बघल तोंड कर वर लगेच पाणी पडतंय तोंडात. पावसामुळं पाण्याची वाटना उशीर झाला नाही तरी बाहेर बसले ना त्याच्या बाहेर बरं का नुसती ताटं वाढली होती. मी गेल्या मग चांगलं ठोकलं मग जेवली सगळे. तर नको होय गावाचा अशाच राहायचं नाही असं करायला लागलं. करू लागाय गाणी मला ही जाते. मी सकाळी जाते ती संध्याकाळी घेऊनच येते. वाघगिरी घेऊन जाते. मला गाणी मला शिकवते मराठीमध्ये. आपल्या दांत्या करू लागाय म्हणलं गेलं पाहिजे का नाही. नको बाया खातच ते मी सवाशी जेव्हा गेली तिथं बघा शिरा होता, भात होता, पापड होतं, चपाती होती आणि बटाट्याची भाजी होती है ना. आणि पोळी नव्हत्या का? पोळ्या नव्हत्या चपात्या. मग कसं सवाशी मध्ये पोळ्या पाहिजे. ताटाला बी नव्हती लावली माझ्याकडे. मग काय माहिती दुसऱ्या बायासनी दिलती का नव्हती. बाजार जेवाय बसलेल्या बाया लोकल ताट नव्हती पत्रवाळ्या होत्या. पाऊस वाढला होते. पाऊस वाढला बघा. मित्रांनो मी जेवण आल्या काय खात नाही. जवळ बिस्किट दिसली मग खाल्ली दोनच. नाही आणून खाल्ल्या मग तिला एक साडा आला. बाजरीला चांगलं झालं बघा आता. रापाडी मोठी आहे. चांगला पाऊस पडू द्या, चांगली आबादाने होऊ द्या, भाऊजीला पिकू द्या. मग आम्हाला मारल्या वर्षी जुडवी पंचना करतेली. शेती पिकली तर सगळं आहे. मग काय शेतीत नाही पिकलं तर मग काहीच मिळत नाही. मग काहीच मिळत नाही बघा. नाही ह्या पण मोठा आहे तर रापाडी पण निभार आली आता. फुटक्या नाल्यातून आली. आमच्या इथं आहे बघा फुटका नाला. ते आम्ही फुटक्या नाल्यातून दिसला तिकडे पाऊस का फुटक्या नाल्यातून आला म्हणतो. तिकडून सहा चौरात आला म्हणतो. अशा आमच्याकडे प्रत्येक बाळाला इकडे किल्लेट्या काकून आला. किल्ल्याच्या कोण लांडग्याची खडी काय काय आमच्याकडे. आमचं आहे बांडवाचं तळ. नाही माहिती मस्तायचं तळ. लय बाजूला पाऊस येतोय. मस्त वाकून येतोय, महादेव वाकून येतोय. आहे ना बाजूवर. तुमच्याकडे आहे ती अशी नाव असं म्हणलं म्हणजे कळतंय खालतं वरतं. आणि प्रत्येक गावोगावी आहेत. पण पुण्या मुंबई बघा की आमकी गल्ली आमकी आमका नंबर असलं सांगितल्याशिवाय काय कळतच नाही. खालतं वरतं वरनं आलं का खालतं झालं दुसऱ्या चाळीला. वरनं आलं का खालतं दुसऱ्या चाळीला जातं या. असं काय शिकत नाही. सगळ्याची गरज शेमच दिसते ती. आपल्याकडे झाडाची खूण लक्षात ठेवून गरबड लागते ती. बरोबर आहे काय. आमच्या झाडाच्या खूण नाही आमच्याकडे दगड तेवढी घरात ठेवायची. कुणाच्या घरापाशी केवढा मोठा दगड त्याच्यावर खूण लक्षात ठेवायची बघा. हाय का ना भाऊजीवर. दगडाचं सांगते का दगड तर बघितले का नाही ते. भाऊजी आमचं क्रिकेट खेळायचं असतं आमच्या भाऊजीला माझं लगीन झालं रेडिओ मॅच ऐकायचं लय याड होतं. म्हणलं का नाही एक गेंद मारा छक्का मारा तसं चौका मारा ते तसंच बघायची घरी येऊन. रेडिओ घेऊन ते शर्टा मागं जायचं आमचं भाऊजी पहिलं. असलं ऐकायचं. असं जाऊ द्या. आता निघलंय कलियुग. आमच्यात नाही बघा कलियुग. आमच्या मोबाईलाचा आहे कलियुग. पण टीव्ही एलईडी पोळ्या वाळ घालायचे घातले ते आता भरून ठेवायचं. दिवसभर वाळ घालायचं संध्याकाळी भरायचं. कुठे लय आहे का तुकडं करून टाकायचं. तुकडं केलं का उडतंयच की. भाऊजीच खाऊन टाकत आमचं एक तुकडं. आणि बघा हे तुम्हाला सांगते ही होती इथं पडायला वस्तीला जेवायच्यात सवाशी हाय का मळवत. बाईनं भारण सूत मळवत तुझं सांगा शिकता मित्रांनो का माझा आता मी तुमचं पडा निघणार. मी खूप उठताय मला आणि मला ती नाव ठेवती. ही निघली का बघ. आणि काय म्हणतात का ती सवाशी आपल्या सवाशी तेव्हा दुसरं का दुसऱ्या डिस्ट्रिक्टला बाया मला नाव ठेवायला लागले पै पावले सगळं का कुकू निघला नाही. कशी आंघोळ केली म्हणजे पर आता 6 वाजता मळवट भरलाय 5 वाजता पण लगेच बसायचा ते बरोबर वाटत नाही. आता 5 वाजले आता 8 वाजले 2-3 तास झाले. व्हिडिओ केला फोटो काढला. तू दाखवायसाठीच मळवट ठेवायचा फक्त व्हिडिओ काढायचा फोटो काढायची. आता तुझं काय नाही का नाही बा मी सकाळीच ते आमच्या सवासीला हिला थोडा दुखलं होतं आणि आमच्या सवासीला मी दुखलं होतं बघा. हे कुकू सगळं उठलं होतं मला. अशी कावत नाही. घे दांडखी एक ढाणायचा कुकू म्हणली सहज
आला असं का खूप मला वट भरायला गेली बघ इकडं मी वरती मला बाहेर येतो इकडे तिला काय येतंय आ नको मी मला वट भरते की या लय दिसत ना आज संध्याकाळचीच गिरी वाट लावाय ग अगं मला अचानक ध्यान आलं का माहिती म्हणते की येळीवारी पोऱ्यान सणा कशी गोगरे असं सणा दिवशी कधी जाऊन लावायची नाही ती मला आज गेली गिरीवारी अगं तू परत या पुसते मग तेच म्हणते की संध्याकाळी जाता मग काय लावायची गरज आहे का दिवा लावलेला चांगला असतो. चांगलं असते तसं कंटिन्यू लावलेलं पण आम्ही सवय नाही आमच्यात कधी आता जिंकला या कुच लावाय गेली तर पण मी म्हणलं मी मळवत बसले. नको लावत नाही आता तुटल्या का बरं लावत का तो बोलली म्हणून लावायचं माझ्या बापाला कोण देतं या मग देवाच्या भक्तीला लागली या काय तर अशी जाऊन तुम्ही तर मारायची नाही की देव मला चांगलं करत देवा अशी दिलाची नवऱ्याची जावाची तुम्ही काय मारत देऊ नको मला चुका ठेव मला करून करून गोगली आणि देव पूजाला लागली आता गेली देवाचं देवाला चांगलं होती म्हणायला इतके दिवस कुठे गेलता देव आता तू गेलती मनातल्या मनात काय म्हणते म्हण करताना खरे शुभम करोति कल्याणम ती म्हण ना येत नाही मला. संध्याकाळी दिवा लावताना म्हणायचं असतं दिव्या दिव्या दीपकार दिव्याला कानी पाहून फुटले मोठे हात दिव्याला पाहून नमस्कार कुत्र्याचं पाय माणूस म्हणते तर बरोबर येणार नाही कुत्र्याचं पाय माझा पाय कुत्र्या करते कानी कुठले मोठे हात काय मोठे बरं आता माझं ऐका मी म्हणते बरं का तुम्हाला बी येतच असतं सगळ्याच येतच पण मला बी येतंय म्हणून माझं मला गर्व वाटतंय दिव्या दिव्या दीपकार दिव्याला पाहून नमस्कार कानी कुंडल मोती हार घरातली पिढा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या धान्याला उदंड आयुष्य लागू दे हिनं काय केलं का मला असं बिस शिंग बिंग आणली होती का मला गोबा राहिली नाव बा मला काय समोर अशी तोंडावर बोलले मला वाटतं ते काय नाही मग गाणं लागली बघा भिजू हा नवऱ्याची 4 जावची 4 माझी 2 भाऊजीची 2 अण्णाची 2 एका पोरीची 2 3 4 5 6 एखादं जास्त गेलं तर काय होईल ग 6 झाले 6 लेकरं नाही ती आपल्यात आणि पद्मजाला असते आमच्या आम्हाला बापून आणि बापून उचालत नाही तर एक्स्ट्रा मग खायला मी हायच बघा मग पुरून उरलेली झालं का झाली का बघी जायला नको नका बर खाती शाबू सुखी समाधानी राहायचं. परवा दिवशी आहे का ना रविवारच्या नाही नाही कवाली शिजायची कमलाकाची रविवारी येते मग ह्याला नाही उद्या काय शनिवारच्या कुठं तुझ्या बापानं सवाजणी घातल्या होत्या का आवड दुधाची असली तर घालते ती बुधवार शनिवार काय असेल ते ते दूध इरड हा बसवण्या एकदा बसवल्यावर असतं 2 दिवस आधी इरड बसवलं तिसरीचं फुटतं वाटतं मग त्याची सवास गुरुवारी बसला असेल नाही गुरुवारीच बसला असेल शनिवार उद्या शनिवार. हा तिच्या तिकडे कुणाचं नातेवाईकाच्या हाय त्या सवासने त्यामुळे ती सांगते या बसलंय तेव्हा आणि उद्या हाय त्यांचं हाय ना असं द्या काय करायचं आता आमच्याकडचा आला बघा महिना संपत सवासनेचा आता काही जणांच्या राहिल्या ती करते ती गडबड तुमच्या बी झाल्या का घालून कोणाच्या घालायच्या त्या सांगा कमेंट मध्ये भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय गुड नाईट